गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला 4 दिवस कोल्हापूरमध्ये एकसारखं पाहण्यात आलेलं नाही. मात्र आता विशेष लक्ष कोल्हापूरमध्ये तुमचं पाहायला मिळते. कालच तुम्ही कागलमध्ये देखील जाऊन त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर देखील केलेली. अशाच पद्धतीनं कोल्हापुरातल्या अनेक जागा लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी म्हणून तुमचा आता काही विशेष प्रयत्न असणार आहे का? 4 दिवसाचा हा विशेष मानला जातो. मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रात काही गावं असेल की तिथे मी अगत्याने जाऊ इच्छितो. त्याच्यात कोल्हापूर आहे. हवा चांगली आहे. पांढरा रसा तांबडा रसा चांगला दिसतो. आणि कोल्हापूर कसं आहे की कुठल्याही गोष्टीवर आता कालच मला कोणतरी सांगत होतं, माझ्या गाडीत कोणतरी होतं, तुमच्याबद्दल बोलत नाही. तुम्ही जात असताना एक पॉईंट असा होता की तिन्ही बाजूचे रस्ते अडवून येते. ते आम्ही पोलीसचे लोक, आम्ही लोक जातात, खूप सारे रस्ते अडवतात. तर माझ्या शेजारी बसलेले लोक म्हणत होते की म्हणजे मी अनेक असं ते अडवतात, हे योग्य नाही. तर आमच्या शेजारच्या सरकारने सांगितलं नाही, ही पद्धत आहे, ट्रॅफिक कंट्रोल करण्याच्यासाठी त्यांनी केलेला निकाल आहे. आणि लोकांना काही आवडत नाही. कोल्हापूरच्या लोकांना कौतुक वाटतं. मी म्हणलं की हा कौतुक वाटतं का नाही माहीत नाही, पण लहानपणापासून मी कोल्हापूरला येऊन जे काय ऐकायला शिकलो आहे की अशा गाड्या थांबवल्या तर कोल्हापुरात ज्याची गाडी थांबवली त्याची प्रतिका येईल. कोण सुकाळीचा चालू आहे तो चला झाले.